नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेली आहे मस्तपैकी शिमला मिरचीची भाजी. जर कुणाला शिमला मिरचीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने इथे बनवून बघा. खूप मस्त लागते आणि खूप हेल्दीसुद्धा आहे आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे. आणि तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, कशासोबतही ही भाजी खाऊ शकता. तुम्हालाही ही शिमला मिरचीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये बनते आणि खूप कमी वेळामध्ये सुद्धा बनणारी ही रेसिपी आहे. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे शिमला मिरची. शिमला मिरची छान मी इथे कापून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल या पद्धतीने मी इथे शिमला मिरची कापून घेतलेली आहे. आणि तेव्हा मी इथे स्वच्छ धुवून ठेवलेली होती शिमला मिरची बाहेरून सुद्धा, पण तरीसुद्धा इथे कापल्यानंतरसुद्धा मी पाण्यामध्ये टाकून थोडीशी इथे धुवून घेतलेली आहे. तर त्याच पद्धतीने इथे भाजी बनवायला मी घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे आणि मीडियम साईजचा तो कापलेला आहे. टोमॅटोसुद्धा मीडियम साईजचा कापून घेतलेला आहे. इथे लसूण आणि जिरं मी ओबडधोबड चेंदून घेतलेला आहे आणि सोबतच इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा इथे मी कापून घेतलेल्या आहे. आता तेल मी इथे आधीच तापायला ठेवलेलं होतं, तर इथे मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी फुटली का त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून छान परतूया. त्याला छान असा ब्राऊनी कलर येतपर्यंत आपल्याला परतायचा आहे. तर त्यासोबतच मी इथे लसूण आणि जिऱ्याचं जे ओबडधोबड वाटण होतं ते सुद्धा यामध्ये मी टाकून याला आता दोन्हीला मी छान असं कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. तर आता त्यामध्ये मी इथे मिरचीसुद्धा टाकलेली आहे. मिरचीलासुद्धा 2 मिनिट इथे हलवून घेतलेला आहे. सोबतच त्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोलासुद्धा इथे 2 मिनिट छान हलवून घेऊ आणि मग नंतर आपले मसाले ॲड करूया याच्यामध्ये. मसाले इथे कोणतेही मी दुसरे वापरलेले नाही आहे, बेसिक मसाले आहेत. धनिया पावडर घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, सोबतच इथे अर्धा चम्मच तिखट पावडर घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चम्मच इथे मी हळद पावडर टाकलेली आहे. आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग नंतर याच्यामध्ये टाकूया आपण ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची. तर शिमला मिरची टाकून याला छान इथे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सगळ्या गोष्टी किंवा मसाले वगैरे जे आहेत ते तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करू शकता. तर मी इथे आता छान अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे. तर आता याला झाकण ठेवून 5 मिनिटे मी इथे शिजू देणार आहे. शिमला मिरची छान 5 मिनिटे इथे शिजली का त्यामध्ये मग आपण आपलं बेसन टाकूया. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल याच पद्धतीने इथे मी पूर्णपणे इथे शिमला मिरची आणि टोमॅटो वगैरे ते शिजलेलं आहे. तर यामध्ये आता मी थोडंसं अगदी 2 चमचे इतकं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता इथे मी 2.5 चमचे इतकं बेसन टाकलेलं आहे. तर पाणी यासाठी टाकलेलं आहे कारण आता बेसन टाकलं आहे तर त्याच्यामुळे बेसनला शिजायसाठी इथे पाणी आपल्याला पाहिजे, म्हणून मी इथे पाणी टाकलेलं आहे. कारण आधीच अगोदर इथे टोमॅटोचं जे पाणी होतं ते शिमला मिरची शिजायसाठी इथे पूर्णपणे आटलेलं होतं. तर आता मी इथे थोडंसं पाणी टाकून याला बेसनला शिजायला ठेवून देणार आहे. आता याच्यामध्ये मी पाणी बिलकुल ॲड केलेलं नाही आहे, तर तेवढंच पाणी आहे. तर आता झाकण ठेवून यालासुद्धा आपण 5 मिनिटे अगदी शिजू देऊया. तर इथे 5 मिनिटे झालेले होते. तर आता हे बेसन अगदी व्यवस्थित आणि छान शिजलेलं आहे. तर मध्ये मध्ये थोडं आपल्याला इथे हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून असं तडाशी लागतं. तर इथे माझं थोडंसं इथे तडाशी लागलेलं आहे, पण हरकत नाही. खूप कमी गॅसवरती मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बेसन छान प्रकारे शिजलेलं होतं, म्हणजे शिमला मिरची, बेसन सगळं काही शिजलेलं होतं. तर आता त्यामध्ये मी थोडंसं इथे सांबार टाकून छान असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय भाजीचा कलरही खूप मस्त आलेला आहे. आणि खरंच तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर कधी शिमला मिरचीची भाजी खात नसेल तर नक्की खाल. अशा या पद्धतीने बनवली ना तर सगळेच जण खातील. आणि भाजीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबतही ही भाजी खाऊन बघा, खूप मस्त लागते. आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली आहे ते. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.